महायुतीमधल्या दोन मंत्र्यांमध्ये वर्चस्वाचा वाद पाहायला मिळतोय। संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यात वाद झालाय। बैठक आयोजनाच्या अधिकारावरून हा वाद झाल्याचं कळतंय। मिसाळ यांनी परस्पर बैठक घेतल्यामुळे शिरसाट नाराज झालेले आहेत। महायुती सरकारच्या दोन मंत्र्यांमधला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। सामाजिक न्याय असल्याचं माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। मिसाळ यांनी परस्पर बैठक घेतल्याबद्दल शिरसाट नाराज झालेत। बैठक घ्यायची असल्यास मंत्री म्हणून आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी अशी सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना केलेली आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, बैठकीच्या आयोजनाचा नेमका अधिकार कुणाचा यावरून हा वाद झाल्याचं कळतंय, काय नेमकं घडलेलं आहे? नक्की संजय शिरसाट यांनी राज्यमंत्रींना पत्र दिलेलं, मिसाळांना पत्र दिलेलं आहे का त्यांनी जे विषय काढलेले आहेत, त्यांनी विषय सुचवलेले आहेत, त्या संदर्भात परस्पर बैठका या राज्यमंत्री घेत आहेत असं त्यांच्या कानावर आलं, असं त्यांच्या माहितीमध्ये आलं असताना त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नाराजीचा सूर लावलेला आहे। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या विभागातल्या कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेत असल्यामुळे नाराजी सूर लागलेला आहे आणि त्यांनी निर्देश दिलेले आहेत ह्याच्या पुढच्या जेवढ्या बैठका असतील त्या बैठकाचा माझ्या अध्यक्षतेखाली त्या बैठका झाल्या पाहिजे असे निर्देश दिलेले आहेत। खरं तर पुन्हा महायुतीचा वाद हा चव्हाट्यावरती आलेला आहे। महायुतीमधली जी धुसफूस आहे ती पुन्हा या पत्राद्वारे समोर आलेली आहे। आता याच्यावरती मिसाळ काय उत्तर देतात, मिसाळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर जे महत्त्वाचे नेते आहेत, मोठे नेते आहेत महायुतीचे, ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कपिल, आपण पाहतो एकीकडे आता यामुळे महायुतीमधल्या दोन मंत्र्यांचा वाद हा समोर आलाय, चव्हाट्यावर आलाय, तर दुसरीकडे वर्चस्वाची कुठेतरी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते मंत्र्यांमध्येच। नक्कीच वर्चस्व स्थापन करणं किंवा मग एकंदरीतच महायुतीची धुसफूस आपण गेली अनेक दिवसापासून पाहतोय, त्याचं हे एक उदाहरण आपण बोलू शकतो, त्याचं हे एक एक्झाम्पल आपण बोलू शकतो। खरं तर वर्चस्व स्थापन करणं हा एक मोठा भाग आहे, कारण की संजय शिरसाट यांनी त्यांच्या विभागातल्या ज्या महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, महत्वाच्या योजना संदर्भात बैठका घेतल्या आहेत आणि त्या संदर्भातल्या बैठका, त्या संदर्भातल्या सूचना या राज्यमंत्र्यांनी परस्पर दिल्यामुळे ही नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आता वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, मिसाळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच वरिष्ठांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागलेलं असणार आहे। धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी। महायुतीमधल्या दोन मंत्र्यांमध्ये आपल्याला वर्चस्वाचा वाद पाहायला मिळतोय। संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिलेलं आहे। बैठकीच्या आयोजनाचा अधिकार कुणाचा यावरून हा वाद रंगल्याचं कळतं आहे। मिसाळ यांनी परस्पर बैठक बोलावली, त्यामुळे मंत्री संजय शिरसाट हे नाराज झाल्याचं कळतं आहे। महायुती सरकारच्या दोन मंत्र्यांमधला हा वाद आता चव्हाट्यावर आलाय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे।